नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी विरोधक कमालीचे आक्रमक झालेले होते. यावेळेला विरोधकांकडून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे. ईडी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात येत होती. सुधीर भाऊला चांगलं खातं न देणाऱ्या या सरकारचा, आशिष शेलारला मंत्री सुधीर भाऊला चांगलं खातं न देणाऱ्या या सरकारचा, सुधीर भाऊला चांगलं खातं न देणाऱ्या या सरकारचा, ओला दुष्काळ न जाहीर करणाऱ्या सरकारचा, ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या या सरकारचा, संजय शिरसाटला मंत्रिपद न देणाऱ्या या सरकारचा, अरे ईडी सरकार, अरे ईडी सरकार, अरे ईडी सरकार, शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या या सरकारचा, शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या या सरकारचा. आज संबंध विरोधी पक्षात असणारी महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी या ठिकाणी पहिल्या दिवशी अधिवेशनात पायऱ्यावरती आंदोलन करते. महाविकास आघाडीमधल्या या सगळ्या पक्षांनी त्यांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी विधान भवनाच्या पायऱ्यांवर केली. वेगवेगळ्या मुद्द्यांवरचे फलक देखील या सगळ्यांनी आपल्या हातात घेतलेले होते आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. आज आम्ही पायऱ्यांवर बसून देखील आंदोलन केलं. 2-3 गोष्टींवर महत्त्वाचं. एक तर हे सरकार जे आहे ते लोकशाही विरोधी सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे. दुसरं अर्थात शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, तो देखील आम्ही आज आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मुळात म्हणजे आपण जर बघत असाल तर हे जे काही चाललेले राज्यात हे फक्त आणि फक्त राजकारण चालू आहे. कुठेही जनतेचा आवाज हा त्यांना ऐकू जात नाही. एक पुढची अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघूया. बंडखोरीनंतर शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर आता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनातलं शिवसेनेचं कार्यालय कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलेलं होतं. शिवसेनेचं विधान भवनातलं पक्ष कार्यालय हे ठाकरे गटाकडेच राहणार आहे. विधान भवनाच्या 3ऱ्या मजल्यावर शिवसेनेचं हे पक्ष कार्यालय आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधान भवनातील 7व्या मजल्यावर पक्ष कार्यालय मिळालेलं आहे. नवीन ऑफिस मिळाले का आणि कोणत्या माळा? आमचं शिवसेना पक्ष म्हणून आमचं कार्यालय जे आहे ते आहे आणि त्या कार्यालयाचा वापर आम्ही करतो. हेच शिवसेनेचं ते पक्ष कार्यालय आहे जे आता ठाकरे गटाकडेच असणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाला 7व्या मजल्यावरचं एक कार्यालय दिलं गेलेलं आहे, जिथं आता एकनाथ शिंदे गटातले जे आमदार आहेत ते बसू शकतील. पावसाळी अधिवेशनामध्ये व्हीपच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आपलाच व्हीप खरा असून तो शिंदे गटातल्या आमदारांना सुद्धा पाळावाच लागेल असं म्हटलंय. तर शिवसेनेचे आपल्याकडे जास्त आमदार असून बहुमत आमचंच आहे, तेव्हा खरा व्हीप हा सुद्धा आमचाच आहे असं शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता कोणाचा व्हीप कोणी पाळायचा, कोणाचा व्हीप खरा, कोणाचा व्हीप खोटा, कोणाच्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य, हे आता अधिवेशनामध्येच कळणार असल्याचं दिसतंय. घटनेच्या विरोधात काम करतात त्याच्यावर आम्ही काही करू शकत नाही. आम्ही न्यायदेवतेकडे न्याय मागितलेला आहे. आम्ही घटनेचे सेवक आहोत, घटनेचे पुजारी आहोत आणि घटना हे मानूनच चालू. जर आपण कायद्यात बघितलं आणि घटनेत बघितलं तर व्हीप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच आहे. हे जे 40 गद्दार आहेत त्यांचा ना व्हीप आहे ना नैतिक त्यांचा अधिकार आहे तिथे बसवण्याचा. प्रथेप्रमाणेच पार्टीचे जे चीफ व्हीप आहे ते सर्वांनाच तसे व्हीप काढतात आणि त्याचा एक भाग म्हणून
विधान परिषदचे गटनेत्यांनी आम्हा सर्वांना व्हीप दिलेले आहेत. तसंच विधानसभेमध्ये पण देखील आमचे जे मुख्य प्रतोद आहेत किंवा जे गटनेते आहेत त्यांनी देखील तो व्हीप बजावलेला आहे. आता अध्यक्षांचा तो अधिकार आहे कोणाचा मानायचं की नाही मानायचं, पण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की ही संपूर्ण चर्चा किंवा या संपूर्ण प्रकरण हे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि म्हणून ज्यावेळी अध्यक्ष कुठचाही निर्णय जर घेणार असतील तर त्यांच्यासमोर कायद्याचं देखील अनेक काही ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पण देखील त्यांना करावं लागेल. आमचा लढा आम्ही सुरूच ठेवणार आहे. आमची लढाई जी आहे ती न्यायिक बाजू आमची भक्कम आहे, आणि शिवसेना कोणी बळकावण्याचा प्रयत्न करत असेल, विविध प्रसार माध्यमातून ज्या काही बातम्या सोडल्या जातात त्याच्यात काही तथ्य नाही आहे. त्यांनी कितीही काही मनोरे रचले तरी एका वाक्यात मी सांगते, हे सर्व मुंगेरी लाल के हसीन सपने एवढंच राहणार आहे. विधानसभेच्या दप्तरी असलेल्या नोंदीनुसार 2019 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधिमंडळाच्या प्रथेनुसार, परंपरेनुसार, नियमानुसार अध्यक्षांना जे पत्र दिलंय त्या पत्रावरती शिवसेना पक्षाचे प्रतोद म्हणून माझी नेमणूक आहे, आणि ती जी नेमणूक आहे ती यापुढे कंटिन्यू आहे असं आत्तापर्यंत तरी या दप्तरी नोंद आहे. माझा व्हीप जो आहे तो शिवसेना पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाच्या प्रत्येक सदस्याला माझा व्हीप लागू होणार आहे. शिवसेना पक्षाने व्हीप जारी केलेला आहे. जे लोक शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहे, यामधून जो गटनेता पक्षप्रमुखांनी आणि नेमलेला आहे त्यांना व्हीप जारी करण्याचा अधिकार आहे. तो शिवसेनेनं जारी केलेला आहे. त्याचं पालन करावं लागेल, आणि त्याचं पालन नाही झालं तर ती पक्षविरोधी कारवाई ठरेल. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ माजलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आता आणखी एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं ट्विट कंबोज यांनी केलंय. यानंतर मोहित कंबोज यांनी आणखी एक नाव ट्विट करताना अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊतांचं नाव घेत 5वी जागा रिकामी ठेवली आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता जेव्हा जेव्हा भाजपचे नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले आहेत तेव्हा तेव्हा राजकीय नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली आहे. त्यामुळे आता कुणावर कारवाईचा बडगा उगारला जातो याकडे सर्वांचंच लक्ष आहे. विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. आणि आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा राष्ट्रपती आपल्या भारताला लाभल्या. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज या सभागृहाच्या वतीनं त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा या ठिकाणी ठेवतोय. खरं म्हणजे श्रीमती द्रौपदी मुर्मू या लोकसेवेप्रती एक जिद्दी आणि समर्पित अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून ज्यावेळेस श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जीवन प्रवास लोकांच्या समोर आला तो थक्क करणारा अशा प्रकारचा जीवन प्रवास होता. विशेषतः संपूर्ण भारताला आणि विशेषतः सर्व स्त्रियांना श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जीवन संघर्ष हा भावुक करणारा आणि प्रेरणादायी आहे. घराणेशाही, अमर्याद संपत्ती, खानदानाचा दर्प, कुठलीही गोष्ट या ठिकाणी नसलेल्या आणि सामान्य माणसाला अभिमान वाटावा असा हा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी या छोट्याशा गावात अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. त्यांचे आई वडील दोघेही पंचायत सदस्य होते. भुवनेश्वर येथे रमादेवी महाविद्यालयातून 1979 मध्ये त्यांनी कला शाखेतून पदवी धारण केली. त्यानंतर ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यात त्यांनी कारकून म्हणून त्या ठिकाणी काम केलं. 1997 मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीच्या नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या.
त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं. श्रीमती द्रौपदी मुर्मू या ओडिशा राज्याच्या मंत्री म्हणून 2000 ते 2004 आणि 2004 ते 2009 या ठिकाणी रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणूनही त्या निवडून आल्या आणि मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. खरं म्हणजे ओडिशामधील जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि बिजू जनता दल यांचं युतीचं सरकार होतं त्या काळामध्ये त्या 2000 ते 2002 वाणिज्य आणि वाहतूक खात्याच्या राज्यमंत्री आणि 2002 ते 2004 या कालावधीत मत्स्य व्यवसाय आणि पशुसंसाधन विकास राज्यमंत्री होत्या. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या कामाची पद्धत ही तळागाळात जाऊन करण्याची होती. त्यांचा सभागृहातला परफॉर्मन्स आणि सहभाग हा देखील अत्यंत चांगला होता आणि त्यामुळे 2007 मध्ये ओडिशा विधानसभेच्या वतीनं आमदारांना दिला जाणारा सर्वोत्तम आमदार पुरस्कार किंवा सदस्य पुरस्कार ज्याला नीलकंठ पुरस्कार म्हणतात हा पुरस्कार देखील सन्माननीय श्रीमती मुर्मूताई यांना त्या ठिकाणी देण्यात आला. 20 वर्षाच्या दांडग्या अनुभवासह त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये ओरिसासारख्या राज्यातील जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. विविध योजना त्यांनी राबवल्या. खरं म्हणजे श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना 6वी-7वीत शिकवणारे शिक्षक विश्वेश्वर महतो आज 82 वर्षाचे आहेत. ते असं सांगतात की द्रौपदी मुर्मू लहानपणापासूनच हुशार होत्या आणि फावल्या वेळेत महापुरुषांची चरित्र वाचायच्या. ते असं म्हणाले की द्रौपदी मुर्मू या वेळेत शाळेत यायच्या आणि सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं त्या द्यायच्या. काही समजलं नसेल तर प्रश्न विचारायच्या आणि ते असं म्हणाले त्यावेळेसच मला असं वाटलं होतं की ही मुलगी शिकून मोठी अधिकारी होईल पण राष्ट्रपती होईल असं मात्र कधीच मला वाटलं नव्हतं. आज त्यांनी इतिहास रचलाय. अशा प्रकारे अत्यंत अभिमानाने त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यासोबत त्यांच्या संदर्भात हा सगळा विषय त्या ठिकाणी मांडलाय. खरं म्हणजे राष्ट्रपती होण्यापूर्वी मयूरभंज येथे एका छोट्याशा स्वतःच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहत होत्या. यानंतर आपण पुढची बातमी बघूया. मोहित कंबोज यांच्या ट्विट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा आता प्रतिक्रिया उमटलेली आहे. मोहित कंबोज यांना ईडीच्या कारवाईची आधीच माहिती कशी काय मिळते याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलेली आहे. आपल्यासोबत अमोल मिटकरी साहेब आहेत. मिटकरी साहेब, ज्या पद्धतीने मोहित कंबोज यांनी ट्विट केलेलं आहे की आणखी एक राष्ट्रवादीचा मोठा नेता जो आहे तो अनिल देशमुखांनी राव मलिक यांच्यावर जेलमध्ये जाणार. हा काही भविष्यवेत्ता नाही. मोहित कंबोजला फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात लष्करे देवेंद्रच्या चौथ्या फळीचा नेता म्हणून उभा केलेला आहे. तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. मागं त्यांनी सुंदर हनुमान चालिसावरून असंच राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. आज त्यांनी काहीतरी ट्विट केलं. त्याच्या ट्विटला फारसं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. फक्त पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी आभास निर्माण करण्याचा त्याचा एक प्रयत्न. पुढे दिनेश अरुण पेडणेकरचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. जर ट्विट करायचं असेल तर आजही मंत्रिमंडळाच्या मध्ये असलेल्या लोकांचा किंवा सरकारला पाठिंबा देणारे जे काही आमदार जे आज दिसत आहेत त्यांच्याबद्दलचे ट्विट काढा ना, त्याची चर्चा करूया. मग एकदा होऊन जाऊ द्या की भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत हँडलवरती, सोशल मीडियाच्या हँडलवरती किती ट्विट केले गेलेले आहेत त्याची चर्चा केली पाहिजे. आणि मला वाटते मनोज कंबोजनी त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे की अगोदरचे ट्विटचं काय झालं. केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून लोकांना घाबरवणं, धमकावणं, आपल्या बाजूनी करून घेणं, ज्या पद्धतीने त्यांनी सरकार हायजॅक केलं, हे गैरमार्गाने आलेलं सरकार आहे. विश्वासघाताच्या आधारावर आलेलं हे सरकार आहे. हे विश्वासघातकी सगळं सरकार आहे. ब्लॅकमेलिंग हा भाजपचा आता मूळ व्यवसाय झालेला आहे आणि हे लोकशाहीमध्ये फार काही जास्त काळ चालू शकत नाही. हे काही इंग्रजकालीन नाही.
जे इंग्रजांनी हुकुमशाही या देशावर चालवली ती काही व्यवस्था या भारतामध्ये स्वतंत्र भारतात होऊ शकत नाही. पण महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार पाळत असताना सुद्धा या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग आणि दहशत, भय आणि भूक या सगळ्या गोष्टी घेऊन ज्या पद्धतीने केंद्राच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून ही दहशतपूर्ण देशभर निर्माण करते आहे, त्याला आज न उद्या त्यांना त्यांची जागा पाहायला मिळणार आहे. विरोधी पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने सत्ता पक्षाकडनं सुरू आहे, मागचे अनेक ट्विट आपण बघा. त्यामुळे मी असं समजतो की ज्या पद्धतीने सत्तेचा वापर करून ईडी आणि सीबीआय केला जातोय आणि विरोधी पक्षाला नामोहरण करण्याचा प्रयत्न होतोय, हे लोकशाहीतलं अत्यंत दुर्दैवी कृत्य आहे. आणि मला असं वाटतं की याबाबत लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनता ही मतदानाच्या रूपाने याचं उत्तर त्यांना देईल. आम्ही वारंवार सांगतो की ज्या ज्या केंद्रीय यंत्रणा ह्या भारतीय जनता पार्टीच्या बटीक झालेल्या आहे, भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता आधी सांगतो आणि नंतर कारवाया होतात, याचा अर्थ केंद्राचं सरकार हे सातत्यानं आपल्या यंत्रणा पक्षाच्या माध्यमातून वापरत आहेत. हे मोहित कंबोजांच्या ट्विटवरून, वक्तव्यावरून स्पष्ट झाले आणि हे आम्ही शिवसेना म्हणून सातत्यानं बोलत आलेलो आहोत. काल रात्री एक ट्विट केलं ज्यामुळे खळबळ माजली आहे की आणखी एक मोठा नेता राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा नाही, मी ते ट्विट बघितलं नाही, पण अशी पद्धत ही नवीन आली आहे का देशात मला तरी माहिती नाही. आशिष शेलार यांनी मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि थेट शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाकडे लक्ष वळवलंय. माजी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतल्या वरळी या मतदारसंघात भाजपनं भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. वरळीच्या जांभोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे. विशेष म्हणजे वरळीमध्ये शिवसेनेचे 3 आमदार असताना सुद्धा आता दहीहंडीसाठी त्यांना दुसरं मैदान शोधावं लागतंय. हा सण आहे, 2 वर्षानंतर कोविडचा काळ होता, स्वाईन फ्लू पण वाढत होतं. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सणवार कुठेतरी साजरे करायला मिळत आहेत. ह्याच्यात उगाच कार्यकर्त्यांची लढाई लावणं, मारामारी करणं, पोलीस केस घेणं किंवा लोकांमध्ये ताणतणाव निर्माण करणं, पोलिसांवर प्रेशर टाकणं, ह्याच्यात कुठेही आम्ही जाणार नाही. वरळीत करू दे, वांद्र्यात करू दे, कुठेही करू दे, जो कोण सण साजरा करतोय, मला वाटतं आम्ही ह्या पोरकटपणात जाणार नाही, ना कुठेही बालिशपणा करणार की आम्हाला इथेच करायचं तिथेच करायचंय. सगळ्यांनी सण साजरा करावा आणि कुठेही राजकारण आणू नये, ही आमची भावना आहे. दहीहंडीवरून वरळीमध्ये आता राजकारण रंगताना दिसतंय की काय असंच म्हणावं लागेल, कारण आदित्य ठाकरे यांच्या वरळी या मतदारसंघामध्ये जांभोरी मैदानात भाजपनं भव्य दहीहंडी उत्सव आयोजित केलेला आहे. वरळी मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य आहे. शिवसेनेचे 3 आमदार या मतदारसंघातले आहेत आणि तरीसुद्धा शिवसेनेला दहीहंडी उत्सवासाठी दुसरं मैदान शोधण्याची वेळ आलेली आहे. यंदा जांभोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे. आशिष शेलार यांनी या संदर्भातली घोषणा सुद्धा केलेली आहे. शेलार यांच्या या घोषणेमागे, भाजपच्या या दहीहंडी उत्सवाच्या आयोजनामागे आगामी मुंबई पालिका निवडणुकीची मोर्चे बांधणी आहे की काय, अशी सुद्धा चर्चा सध्या सुरू झालेली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव आणि तोही जांभोरी मैदानात होत असल्या कारणामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना आता सुरुवात झाली आहे. मुळातच गड कोणाचा कोणी ठरवला आणि गडावर ठरणं आणि ठरवणं हे शेलार मामांशिवाय कोण करू शकतं. आणि म्हणून गड बीड त्यांचा आम्ही मानित नाही. स्वतः आदित्य ठाकरे सुद्धा निवडून आले आहेत, ते भाजपच्या मतांवर आलेले आहेत, युतीतनं ते जिंकून आलेले आहेत. आणि त्यामुळे मुंबईभर भारतीय जनता पार्टी जवळजवळ 327 दहीहंडीचे कार्यक्रम करते. यामध्ये 217च्या वर मंडळांना पक्षाच्या वतीने आम्ही विमा कवच दिलेला आहे आणि म्हणून संपूर्ण मुंबईभर आम्ही कार्यक्रम करतो आहोत. जांभोरी मैदान तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मंत्री गिरीश महाजन यांनी मांडलं आणि ते विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलेलं आहे। या विधेयकाच्यामुळे आता थेट जनतेतून सरपंच निवड होताना आपल्याला या पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे। अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड आत्ताच्या घडीची आपण पाहतो आहोत। महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मंत्री गिरीश महाजन यांनी मांडलेलं होतं। हे विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलेलं आहे। या विधेयकामुळे थेट जनतेतून सरपंचाची निवड होताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, ग्रामपंचायत सुधारणा विधेयक आता विधानसभेत मंजूर करण्यात आलेलं आहे, काय सांगता येईल याबद्दल? ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मांडले आणि हे विधेयक आपल्याला एकमताने मंजूर होताना पाहायला मिळालं। या विधेयकामुळे आता ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड ही थेट जनतेतून होताना पाहायला मिळणार आहे। जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती। मंत्री हसन मुश्रीफ यांनी या संदर्भाचा निर्णय घेतला होता, मात्र आता राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारने जे निर्णय बदललेले आहेत त्या निर्णयांना आपल्याला स्थगिती देताना पाहायला मिळते। त्यामुळे आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हे विधेयक विधानसभेच्या पटलावरती मांडलं आणि एकमताने हे विधेयक मंजूर झालेलं आहे। कारण की ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सरपंचाच्या या ठिकाणी निवडीसाठी अनेक वेळा घोडेबाजार होताना पाहायला मिळतात, अनेक वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। यामुळे थेट सरपंचाची निवड आपल्याला यापुढील काळामध्ये आपल्याला जनतेतून होताना पाहायला मिळणार आहे। त्या संदर्भातले प्रभाग हे आपल्याला आरक्षित पडताना पाहायला मिळतील। ही अत्यंत महत्वाचं विधेयक हे संपूर्ण राज्याच्या दृष्टिकोनातून आहे। आता हे विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे। बरं तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। शिंदे सरकारनं हा एक मोठा निर्णय घेत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा एक धक्का दिलेला आहे। विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत आणि अशातच आता मेटे यांचे दुसरे ड्रायव्हर समाधान वाघमारे यांनी एक गौप्यस्फोट केलाय। 3 ऑगस्टचं शिक्रापूर रस्त्यावरचं सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्यातनं बरंच काही बाहेर येईल असा दावा वाघमारे यांनी केलेला आहे। समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते। 14 तारखेला त्यांच्या वडिलांचं वर्षश्राद्ध होतं, त्यामुळे ते सुट्टीवर होते। त्यांच्या जागी त्या दिवशी एकनाथ कदम हे मेटे यांची गाडी चालवत होते। वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्टला ते मुंबईच्या दिशेने जात होते आणि या दरम्यान शिक्रापूरच्या लगत त्यांच्या गाडीला एका एर्टिगा गाडीनं 2 वेळेला चांगलाच कट मारला आणि असाच काहीसा आरोप काल अण्णासाहेब मायकर या कार्यकर्त्यानं सुद्धा केलेला होता। त्यामुळे आता मेटे यांच्या अपघाती मृत्यूच्या संदर्भात संशयाचे ढग दाटलेले आहेत। 3 तारखेला आल्टिका गाडी चालली होती, समोर 2 कट मारले शिक्रापूरच्या तिथं। मी बोललो होतो एवढ्या स्पीडने गाडी पाठची होती, 100-120च्या, आम्ही 80च्या स्पीडने चाललो होतो। साहेबाला बोललो सर गाडी एवढे कट मारलेत, एक कट मारला आम्हाला अलीकड, परत 1-2 किलोमीटर पुढे गेलो दुसरा कट मारला। परत साहेबाला बोललो थांबवायची गाडी सर, ते म्हणले नको आपल्याला अर्जंट आहे, ते पेलेले आहेत एल्टिकावाले, जाऊ दे आपल्याला पुढं अर्जंट जायचं। राईटला आयसर होतं, त्या आयसर तर सरळ चालला होता, परत पुढं लेपला आलं आयसरचं काय नव्हतं, पण एल्टिकावाल्याने आम्हाला 2 कट मारले। आणि असं इथं CCTV कॅमेरा पूर्ण चेक करावा त्या रोडला। मला ह्याच्यात अपेक्षा हीच वाटते, सगळे CCTV शिक्रापूर रोडचे चेक करावत आणि तेच आयसर आहे का हे समोरच्यानी सगळं हे करावं। गाडीत आता हे 2घच होते, त्यांनाच माहिती एअरबॅग 2च कसं काही आले, कारण मागचं एअरबॅगच खुललं नाही, ते मला अचामा वाटते कसं काय नाही झालं। मग पुणे नगर महामार्गावर शिरूर तालुक्यामध्ये पहाटे रांजणगाव इथं भीषण अपघात झालाय। यात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे। या अपघातात 1 जण जखमीही झालेला आहे। कार आणि कंटेनर यांची धडक होऊन हा अपघात झालाय। विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनरनं कारला धडक दिली आहे। मृत्यू झालेले सगळेजण एकाच कुटुंबातले असून ते अहमदनगर जिल्ह्यातल्या आवाने बुद्रुक गावचे रहिवासी आहेत।
राजापूर तालुक्यातल्या प्रस्तावित धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर हालचाली सुरू आहेत. या रिफायनरीसाठी लागणाऱ्या क्रूड ऑइल टर्मिनलसाठीच्या जागेची चाचपणी सुरू आहे. क्रूड ऑइल टर्मिनल स्टोरेजसाठी नाटे गावात सर्व्हे केला गेलेला आहे. जवळपास 1000 एकरवरचा सर्व्हे पूर्ण झाल्याची माहिती मिळतेय. MIDCनं नाटे, वाडा तिवरे, वाडा पानेरी या गावांमधलं सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे. युद्ध पातळीवर या जागांचं सर्वेक्षण प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेलं होतं. नाटे, वाडा आणि तिवरे भागामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. रिफायनरीच्या जागेची चाचपणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे. ड्रोन आणि माती परीक्षणाचा सर्वे प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळतेय. मुंबई गोवा महामार्गावरचा प्रवास आता आणखी खडतर झालेला आहे. महामार्गावर आणखी 24 ठिकाणी खड्डे पडलेत. काही ठिकाणी रस्ता खचलाय. त्यामुळे गणेशोत्सवात या मार्गावरची वाहतूक सुरळीत ठेवण्याचं एक मोठं आव्हान महामार्ग पोलिसांसमोर असेल. वाकण पट्ट्यात सर्वाधिक म्हणजे 8 ठिकाणी आणि महाड पट्ट्यात 60 ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत. पळसपे, कशेडी, चिपळूण या पट्ट्यात सुद्धा खड्डे आहेत. या भागातनं जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महामार्ग पोलिसांना करावा लागणार आहे. दरम्यान 27 ऑगस्ट पूर्वी मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचे निर्देश इथल्या यंत्रणांना दिले गेलेले आहेत. महामार्गावर नेमके कुठे खड्डे पडलेत आपण पाहूया. पळसपे, रामवाडी, वाशीनाका आणि वडखळ या भागात मोठे खड्डे आहेत. वाकणमध्ये निगडे पूल, आमटेम गाव आणि कोलेटी गावच्या दरम्यान मोठे खड्डे आहेत. महाड पट्ट्यामध्ये सहिलनगर आणि यासोबतच चिपळूणच्या पट्ट्यात परशुराम घाट, बहादूर शेख नाका या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचं पाहायला मिळतंय. कशेडीच्या पट्ट्यामध्ये पोलादपूर, सडवली नदी पूल ते खवटी अनुसया हॉटेलपर्यंत, तर भरणे नाका खेड इथल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. चिपळूण पट्ट्यात परशुराम घाट, बहादूर शेख नाका ते चिपळूण पॉवर हाऊस, आरवली ST स्थानक, संगमेश्वर ते बावनदी या महामार्गावर खड्डेच खड्डे पडल्याचं पाहायला मिळत आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी. भिवंडी तालुक्यातल्या वसई रोडवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यानं नागरिकांच्या तक्रारीनंतर मालोडी इथल्या टोल नाक्यावर खड्डे बुजवण्याचं काम आता हाती घेतलं गेलेलं आहे. मात्र हे खड्डे बुजवताना कंत्राटदाराकडनं कामचुकारपणा केला जात असल्याचं वास्तव समोर आलेलं आहे. टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम कंपनीच्या कंत्राटदारानं खड्डे भरताना खड्ड्यात पाणी साचलेलं असताना त्या पाण्यातच डांबर मिक्स खडी टाकली. कंत्राटदाराच्या या कामचुकारपणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या सुप्रीम कंपनीवर नागरिकांनी आता संताप व्यक्त केलाय. आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. तब्बल 38 तासानंतर वैनगंगा नदीचा पूर आता काहीसा कमी झालाय. गोसेखुर्द धरणामधून विसर्ग सुरू असल्यानं पुराचा धोका मात्र अद्यापही कायम आहे. जवळपास 2000हून जास्त लोकांना आता स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. भंडारा जिल्ह्यात मागील 38 तासापासून पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. आपण आता सध्या भंडारा करजखेडा मार्गावर आहोत. आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं वैनगंगा नदीच्या पाणी हा बाहेर आलेला आहे आणि काल हे झाडं वगैरे डुबलेले होते आणि आता हळूहळू पाणी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. भंडारा जिल्ह्यात आता सध्या पावसाने उसंती घेतल्यामुळे आणि गोसेखुर्द धरणामधून सतत विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीला जो पूर आलेला होता आता हळूहळू आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र याचा फटका भंडारा शहरासह भंडारा तालुका आणि मोहाडी तालुका आणि तुमसर तालुका याला बसलेला होता आणि जवळजवळ 658 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं आणि
त्यांचं नियोजनसुद्धा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. आता मात्र हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि सतत गोसेमधून विसर्ग सतत सुरू असल्यामुळे कुठेतरी पूर परिस्थिती दुपारपर्यंत नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेहाल बुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. वाशिम जिल्ह्यातल्या जायखेड इथल्या ग्रामस्थांना पक्का रस्ता नसल्यानं मोठा त्रास सहन करावा लागतोय. इथला कच्चा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठा रोष आहे. रस्ता नसल्यानं वृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना खड्डेमय रस्त्यातनं प्रवास करावा लागतोय. मालेगाव नांदगाव तालुक्यात असलेल्या गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत सतत मोठ्या प्रमाणावर वाढ सुरू आहे. त्यामुळे आज सकाळी 9 वाजता धरणाचे सगळे 6 दरवाजे 2 फुटानं उघडण्यात आलेले आहेत. यातून गिरणा नदीपात्रात 14,256 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल धरणातनं 9,504 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जात होता आणि आज त्यामध्ये 4,752 क्युसेक्सनं वाढ करण्यात आलेली आहे. या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. शहापूर तालुक्यामध्ये कालपासूनच धरण क्षेत्राच्या वर ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झालंय. धरणाचे सगळे 38 दरवाजे उघडण्यात आलेले, त्यामुळे तानसा नदीला मोठा पूर आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तानसा धरणातनं पाणी सोडल्यानं डोळ्यांचं पारणं फेडणारं नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे. ढगफुटी म्हणावं लागेल त्याला एवढा. भंडाऱ्यामध्ये पावसानं थैमान घातलंय. शहरातल्या भाजी मार्केटमध्ये 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं होतं. मात्र शेतकऱ्यांचा माल खराब होऊ नये यासाठी शहरातल्या रस्त्यांवर भाजी मार्केट भरवण्याचा निर्णय बीटीबी प्रशासनानं घेतला होता. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. देशभरामध्ये तूर डाळीचे दर आता हळूहळू वाढू लागलेले आहेत. त्यामुळे तूर डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवा असे निर्देश केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेले आहेत. तूर डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय केंद्रानं घेतलाय आणि यासाठी सगळ्या राज्य सरकारांना अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 मधल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्र सरकारतर्फे दिले गेलेत. येत्या सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती भरमसाठ वाढू नयेत यासाठी केंद्रानं बफर स्टॉकमध्ये ठेवलेली 38 लाख टन डाळ खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय आता सरकारकडून घेतला गेला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर जुलै महिन्यात घटून 13.93% आलेला आहे. जूनमध्ये हीच घाऊक महागाई 15.18% इतकी होती. खनिज तेल, खाद्यपदार्थ, कच्चं तेल, नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, ऊर्जा, रसायनं आणि रासायनिक उत्पादनं या सगळ्याच्या किमती वाढल्यामुळे जूनमध्ये महागाई वाढलेली होती. तर जुलैमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्यानं महागाईचा दर कमी झाल्याचं दिसतंय. आणखीन एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचं अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलंय. गोडोली इथं विनोद मोरे या कार्यकर्त्याला त्यांनी चक्क आपल्या तोंडानं पेढा भरवत शुभेच्छा दिल्या. या प्रकारामुळे उदयनराजे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत.
बॉलिवूड स्टार जॅकलिन फर्नांडिस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस विरोधात ईडीकडून दिल्ली कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये महाठग सुकेश चंद्रशेखरसह जॅकलिनला सुद्धा आरोपी करण्यात आलेला आहे. कोर्टानं अद्याप या आरोपपत्राची दखल घेतलेली नाही, त्यामुळे अभिनेत्रीला सध्या तरी अटक होणार नसल्याचं दिसतंय. परंतु जॅकलिनला देशाबाहेर जाण्यास परवानगी नाहीये. गेल्या वर्षी 31 ऑगस्टला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची दिल्लीमध्ये चौकशी करण्यात आलेली होती. सुकेश चंद्रशेखर यानं कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. सुकेश जॅकलिन हिला खूप महागड्या भेटवस्तू त्यानं तिला दिलेल्या होत्या. या दोघांनी काढलेले सेल्फीज सोशल मीडियावर खूप व्हायरल सुद्धा झालेले होते. त्यामुळे या दोघांचं अफेअर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आपण अनेकदा ऐकलाय. मात्र कोविड काळात त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे सुद्धा लागलेले आहेत. आणि हा सावळा गोंधळ इतका वाढला की त्यामुळे रुग्णांना नाहक आपला जीव गमवावा लागला. याचंच एक उदाहरण म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेलेले ते 12 रुग्णांचे जीव. कमी ऑक्सिजनच्या पुरवठ्यापायी या रुग्णांचे जीव गेलेले होते. मग महानगरपालिकेनं त्यांची फाईल थंड बस्त्यात टाकून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केलाय की काय, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातील महापालिकेचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर हे सुरू झाल्यापासून विविध वाद आणि भोंगळ कारभारामुळे चर्चेत राहिले. आणि त्यात भर पडली आहे ती याच सेंटरमध्ये मे 2021 मध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे. कमी दाबाच्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे एकाच दिवशी 12 रुग्णांच्या झालेल्या मृत्यूचा प्रकार दाबला जाऊ नये म्हणून विरोधकांनी देखील हे प्रकरण सुरुवातीपासूनच चांगलंच लावून धरलं. हे अतिशय खेदाने नमूद करावं असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या संवेदनहीनतेमुळे मुंबईकरांना आपले प्राण गमवायला. मला एक कळत नाही की स्थायी समितीमध्ये चर्चा झाली, पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली, त्याच्यावर डेथ कमिटी अपॉइंट झाली आणि तरीही त्याच्याकडे कानाडोळा केला गेला, दुर्लक्ष केलं गेलं. तसं पाहायला गेल्यास या रुग्णालयात 15 आयसीयू बेडची क्षमता आहे. मात्र दुसऱ्या लाटेत रुग्णांना आयसीयू बेडची गरज ही मोठ्या प्रमाणात भासायला लागली होती. त्यामुळे मनपानं ही बेड संख्या वाढवली. मात्र त्याच वेळी त्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर मात्र वाढवले गेले नाहीत. तसंच 47 आयसीयू बेडला विभागून हे ऑक्सिजन सिलेंडर लावले गेले. परिणामी पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यानं या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावेळेला आम्ही तत्कालीन डीन होते जे त्यांना पण ही कंप्लेंट केली होती की व्यवस्थित मेंटेन होत नाही, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, या गोष्टी तुम्ही लक्ष द्या. आणि त्यावेळेला ज्यावेळेला 12 लोक दगावली गेली त्यावेळेला त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्या विरोधात तुम्ही हे करा, चौकशी बसवा वगैरे या गोष्टी सगळ्या झालेल्या होत्या, पण काहीच झालेलं नाही. नेमका भ्रष्टाचार कसा झाला? 2012 मध्ये या रुग्णालयाच्या परीक्षणाचं कंत्राट युनिटी कन्स्ट्रक्शनला दिलं गेलं. या कंपनीनं त्याचं उपकंत्राट दिलं. मात्र हॉस्पिटलचं मेंटेनन्स केलं जात नव्हतं. गरज पडल्यावर मुंबई मनपानं 43 कोटींचं कंत्राट काढलं. मात्र परीक्षण न केलेल्या कंपनीवर कुठलीच कारवाई नाही. हॉस्पिटल स्टाफनं वारंवार सांगून सुद्धा ऑक्सिजनचा दाब व्यवस्थित ठेवला गेला नाही. 12 रुग्णांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण प्रकाश झोतात आलं. मनपाकडून मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमली गेली. मात्र अद्याप त्या समितीचा अहवाल आलेलाच नाही. हॉस्पिटल प्रशासनाकडून या प्रकरणी हात झटकण्यात आले आणि हे सर्व रुग्ण अत्यव्यस्त होते अशी सारवासारव करण्यात आली. तर माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी या प्रकरणी सर्व तपासणी करून माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी केली आहे. सविस्तर माहिती द्यावी आणि दूध का दूध पाणी का करावं, कारण हे प्रशासनाने राबवलेलं संपूर्ण मिशन आहे.
मिशनचे जितके चांगल्या बाजू आपण ॲक्सेप्ट करतोय, तर एखादी वाईट बाजू कोणतरी म्हणतंय, कुठचा तरी पक्ष म्हणतोय, कोणतरी म्हणण्याच्या पक्ष म्हणतोय, तर सगळ्यांचं मनाचं समाधान करणं हे आयुक्तांचं आणि प्रशासनाचं काम आहे. मुंबई महापालिकेनं दिलेलं 43 कोटींचं कंत्राट विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे रोखण्यात आलं. भलेही त्यामुळे महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी थांबली, मात्र ज्यांचे जीव गेले त्यांना न्याय कधी मिळणार, हा सवाल मृत रुग्णांच्या कुटुंबियांकडून वारंवार केला जातोय. मुंबई महानगरपालिकेनं ट्रॉमा केअर सेंटरसाठी 43 कोटी रुपयांचं नवीन कंत्राट काढलं. ऑक्सिजनच्या गॅस लाईन पाईपसाठी हे कंत्राट काढण्यात आलं. तेही कंत्राट चंदीगडच्या MDD नावाच्या एका ब्लॅक लिस्टेड कंपनीला देण्यात आलं. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या गॅस पाईपलाईनमध्ये सुद्धा पैसे खायचा हेतू होता, असा आरोप भाजपच्या वतीनं केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचीही चाचणी यशस्वी झालेली आहे. गरवारे ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी अशा दोन्ही मार्गांवर या चाचण्या घेतल्या गेल्या. त्यामुळे साधारण ऑक्टोबर 2022 पर्यंत पुणेकरांना खऱ्या अर्थानं मेट्रो सेवेचा लाभ घेता येणार आहे. पुणे मेट्रो अखेर कात टाकणार. दुसऱ्या टप्प्याची ही चाचणी यशस्वी. ऑक्टोबर 2022 पर्यंत मेट्रो 2 धावणार. पुणेकरांचा प्रवासही गारेगार होणार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून पुणे मेट्रोनं दोन्ही मार्गिकांवरती एक एक पाऊल पुढे टाकलंय. गरवारे कॉलेज ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी स्टेशन दरम्यानची मेट्रो प्रवासाची यशस्वी ट्रायल घेण्यात आली आहे. पुणे मेट्रोचं आतापर्यंत 78% काम पूर्ण झालंय. त्यामुळे ऑक्टोबर 2022 अखेर पुणे मेट्रो शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत प्रवासी सेवा पुरवेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. 30 ऑक्टोबरपर्यंतचं टार्गेट आहे. त्याच्यामध्ये थोडाफार फरक इकडे तिकडे होऊ शकतो काही याच्यामुळे, पण तो त्या दृष्टीने आमची सर्व नियोजन चालू आहे. त्या दृष्टीने वेगाने कामं चाललेली आहेत. खरं तर गेल्या जानेवारीतच पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचं धूमधडाक्यात उद्घाटन झालेलं, पण दोन्ही मार्गिकांवरची प्रवासी सेवा मात्र 6 किलोमीटरच्या पुढे गेली नव्हती. त्यामुळे आतापर्यंत पुणेकर मेट्रोचा प्रवास फक्त पिकनिक टूर म्हणूनच करत होते. पण आता या नव्या विस्तारामुळे हेच चित्र बदलण्याची शक्यता आहे. पुणे मेट्रोचा वापर आजवर खरं तर फक्त ती फुलराणी म्हणून होत होता अशासाठी, कारण पुणे मेट्रोची सर्व्हिस सुरू आहे आतापर्यंतची ती फक्त 6 किलोमीटरची आहे दोन्ही मार्गावरची. त्यामुळे पुणेकरांना पूर्णपणे ही मेट्रो पूर्ण क्षमतेने वापरता येत नाही. म्हणूनच पुणे मेट्रोने पुढच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी काल यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. मग इथून गरवारे स्टेशन पासून तर तिकडं डेक्कन पर्यंत आणि त्या रूटवरती फुगेवाडीपासून तर दापोडीपर्यंत हे दोन्ही रूट काल यशस्वीरित्या चाचणी करून झालेले आहेत. हे काम असं जर पुढं कंटिन्यू पूर्ण होत गेलं तर साधारण 2022 पर्यंत पुणे मेट्रो शहराच्या मध्यवर्तीपर्यंत सेवा देऊ शकणार आहे आणि खऱ्या अर्थाने पुणे मेट्रोला वेग येणार आहे. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी वाहन क्षमता तशी 7.5 लाखांची आहे. पण काम पूर्ण झालं नसल्यानं आजवर मेट्रोला 10,000चा टप्पाही पार करता आलेला नाहीये. पण स्वातंत्र्यदिनी मात्र पुणे मेट्रोनं पहिल्यांदाच एकाच दिवशी 80,000चा टप्पा पार करत नवा विक्रम केला. त्यामुळे याच वेगानं मेट्रोचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन पुणेकरांना गारेगार प्रवासाची सुविधा मिळो हीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.